आपल्या फराळचा आजचा चौथा दिवस. शेव झाली, चकली झाली, चिवडा झाला, आता नंबर आहे शंकरपाळ्याचा. पण त्याआधी ना लागल्या दिवाळीच्या पोरींना मस्त दिवे कलर करण्याची तयारी सुरू आहे. ते तसं ना पहिलेच्या दिवाळी आणि आताच्या दिवाळीमध्ये बराच फरक आहे. आमच्या वेळी ना आम्ही किल्ले बनवायचो, भाऊबीजला आई गावी कधी जायची सारखी वाट बघायचो. आम्हा पोरांची मजा मस्ती काही वेगळ्याच लेवलची असायची. आताच्या मुलांचं तसं नाही. त्यांना हजाराच्या कपडे आणि 500चे फटाके दिले ना तरी ते आपल्यासारखे एन्जॉयमेंट करूच शकत नाही. ना आईला विचारून मी अचूक प्रमाण घेतलं. इथे ना शंकरपाळीसाठी 4 वाटी मैदा, त्यासाठी 1 वाटी पाणी आणि त्याच सारख्या वाटीने 1 वाटी साखर फक्त विरघळेपर्यंत गरम करणार आहे. साईडला ठेवलेलं ना पाऊण वाटी तुपाचं मोहन छान असं मैद्यामध्ये कडकडीत होऊन टाकून दिलं. आता तुम्हाला काय वाटते माझं वादळ? काय शांतपणे मला हे काम करू दे ना? हा अजिबात नाही. कशी टकामका बघते माझ्याकडे. कसं समजतं हिला मी काम करते म्हणून. एरवी 5 वाजेपर्यंत झोपणारी सायंकाळी आता अर्ध्या तासातच उठली. भिजवलेलं मैद्याचं पीठ 15 मिनिट तसंच रेस्टसाठी ठेवून दिलं आणि छान अशी जाड पाटी लाटून छोटे छोटे काप करून घेतले मी शंकरपाळ्या. गरम झालेल्या तेलात कमी जास्त फ्लेम करून छान असे शंकरपाळे तळून घेतले. तुमचा फराळ कुठपर्यंत आला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.